जय हरी विठ्ठल. देहू या गावातील एक स्त्री आपल्या मुलाच्या गुळ खाण्याच्या सवयीने त्रस्त होऊन एकदा त्याला समजावून सांगण्याच्या उद्देशाने तुकोबांकडे घेऊन आली. त्यावेळी तुकोबांनी त्या विषयावर काहीही न बोलता व मुलाला काहीही समजावून न सांगता त्या बाईला एका आठवड्याने यायला सांगितले. जेव्हा ती बाई आठवड्यानंतर गेली तेव्हा तुकोबा समजावणीच्या सुरात त्या मुलाकडे पाहत शांततेत त्याला सांगू लागले की बाळ, गूळ खाऊ नये. जास्त गूळ खाल्ल्याने तुझ्या पोटात जंतू होऊन तुझं पोट दुखू शकते. त्यामुळे तुला वैद्यांकडे घेऊन जावे लागेल व वैद्य तुला कडू औषध देतील. तेव्हा ते कडू औषध तुला आवडणार नाही. त्यामुळे जास्त गूळ खाणे चांगले नाही. झालं इतक्या शब्दातच तुकोबांनी त्याला समजाविले. मात्र त्यानंतर ती बाई तुकोबांना म्हणते की महाराज, हीच गोष्ट तुम्ही एका आठवड्यापूर्वी त्या दिवशीसुद्धा मला सांगू शकले असते व मुलाला समजावून सांगू शकले असते. त्यासाठी तुम्ही आज मला का बोलवले? तेव्हा तुकोबा शांतपणे सांगतात, बाई, तुम्ही मागच्या वेळेला आला होतात त्यावेळी मी सुद्धा कधी गूळ खात होतो. त्यामुळे तुमच्या मुलाला मी कसं सांगू की गूळ खाऊ नकोस? अगोदर मी गूळ खाणे बंद केले व त्यानंतरच आज तुमच्या मुलाला ते न करण्यास सांगण्याचा अधिकार मला प्राप्त झाला. तुकोबांचे हे बोल ऐकून ती बाई तुकोबांच्या पाया पडते. तुकोबांचा एक अभंग आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अर्थात जो मनुष्य स्वतः जे बोलतो ते आचरणातही आणतो तो मनुष्य जगात वंदनीय ठरतो. जय हरी विठ्ठल.